आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठवाड्यामधली। तर मराठवाड्यात आज राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे। बीड, हिंगोली आणि परभणी या तीन ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधल्या दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत। तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची सभा होती आहे आणि हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा पार पडते आहे। याशिवाय परभणीमध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा सभा होणार आहे। तर आता बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक नेते आज परभणीमध्ये दाखल होत आहेत। परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरामध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी तयारी देखील पूर्ण झालेली असून कार्यक्रमस्थळी मोठा मंडप उभारण्यात आलाय। सोबतच 20,000हून अधिक प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विविध विभागाच्या 20 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे। विविध दालनांमध्ये 1200 विद्यार्थ्यांना या सगळ्या लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येतील आणि लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 400 बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। शासन आपल्या दारी या हा शासकीय कार्यक्रम आज परभणीमध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे परभणीमध्ये येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी परभणी नगरी सज्ज झाली आहे। शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये हा आज कार्यक्रम होणार आहे। परंतु या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये लावण्यात आलेले डिजिटल बोर्ड आणि राजकीय पक्षांचे झेंडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत। डिजिटल बोर्ड लावण्यासाठी प्रशासनाने एक नियमावली बनवण्यात आली होती, ज्यानुसार नेमून दिलेल्या जागेवरच हे डिजिटल बोर्ड लावण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं। परंतु आज होत असलेल्या कार्यक्रमानिमित्त शहरात ठिकठिकाणी या डिजिटल बोर्डची गर्दी दिसून येते। शासकीय खर्चावर होत असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राजकीय पक्ष आपल्या प्रचारासाठी वापरत आहेत। कृषी विद्यापीठातील या मार्गावर सुद्धा राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात डिजिटल बोर्ड आणि आपल्या पक्षाचे झेंडे लावलेले आहेत आणि त्यामुळे शासकीय कार्यक्रम आहे का कार्यकर्ता मेळावा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे। सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संघटनांसाठी डिजिटल बोर्ड लावताना शासन तर परभणीमधले सगळे अपडेट्स आपण पुढच्या इतर सगळ्याच बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। मात्र आता थेट जाऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात मन की बात या कार्यक्रमामध्ये। दृढ़ निश्चय के साथ चलकर हर मुश्किल को पार कर घोर अंधेरे को मिटाने अभी तो सूरज उगा है। आसमान में सर उठाकर घने बादलों को चीरकर अभी तो सूरज उगा है। मेरे परिवारजन, 23 अगस्त को भारत ने और भारत के चंद्रयान ने ये साबित कर दिया है कि संकल्प के कुछ सूरज चांद पर भी उगते हैं। मिशन चंद्रयान नए भारत के उस स्पिरिट का प्रतीक बन गया है जो हर हाल में जीतना चाहता है और हर हाल में जीतना जानता भी है। साथियों, इस मिशन का एक पक्ष ऐसा भी रहा जिसकी आज मैं आप सबके साथ विशेष तौर पर चर्चा करना चाहता हूं। आपको याद होगा, इस बार मैंने लाल किले से कहा है कि हमें विमेन लेड डेवलपमेंट को राष्ट्रीय चरित्र के रूप में सशक्त करना है। जहां महिला शक्ति का सामर्थ्य जुड़ जाता है, वहां असंभव को भी संभव बनाया जा सकता है। भारत का मिशन चंद्रयान नारी शक्ति का भी जीवंत उदाहरण है। इस पूरे मिशन में अनेकों विमेन साइंटिस्ट और इंजीनियर्स सीधे तौर पर जुड़ी रही हैं। इन्होंने अलग अलग सिस्टम्स के प्रोजेक्ट डायरेक्टर, प्रोजेक्ट मैनेजर ऐसी कई अहम जिम्मेदारियां संभाली हैं। भारत की बेटियां अब अनंत समझे जाने वाले अंतरिक्ष को भी चुनौती दे रही हैं। किसी देश की बेटियां
जब इतनी आकांक्षी हो जाए तो उसे उस देश को विकसित बनने से भला कौन रोक सकता है। साथियों, हमने इतनी ऊंची उड़ान इसलिए पूरी की है क्योंकि आज हमारे सपने भी बड़े हैं और हमारे प्रयास भी बड़े हैं। चंद्रयान 3 की सफलता में हमारे वैज्ञानिकों के साथ ही दूसरे सेक्टर्स की भी अहम भूमिका रही है। तमाम पार्ट्स और तकनीकी जरूरतों को पूरा करने में कितने ही देशवासियों ने योगदान दिया है। जब सबका प्रयास लगा तो सफलता भी मिली। यही चंद्रयान 3 की सबसे बड़ी सफलता है। मैं कामना करता हूं कि आगे भी हमारा स्पेस सेक्टर सबका प्रयास से ऐसी ही अनगिनत सफलताएं हासिल करेगा। मेरे परिवारजनों, सितंबर का महीना भारत के सामर्थ्य का साक्षी बनने जा रहा है। अगले महीने होने जा रही G20 लीडर समिट के लिए भारत पूरी तरह से तैयार है। इस आयोजन में भाग लेने के लिए 40 देशों के राष्ट्राध्यक्ष और अनेक ग्लोबल ऑर्गेनाइजेशंस राजधानी दिल्ली आ रहे हैं। G20 समिट के इतिहास में ये अब तक की सबसे बड़ी भागीदारी होगी। अपनी प्रेसिडेंसी के दौरान भारत ने G20 को और ज्यादा इंक्लूसिव फोरम बनाया है। भारत के निमंत्रण पर ही अफ्रीकन यूनियन भी G20 से जुड़ी और अफ्रीका के लोगों की आवाज दुनिया के इस अहम प्लेटफॉर्म तक पहुंची। साथियों, पिछले साल बाली में भारत को G20 की अध्यक्षता मिलने के बाद से अब तक इतना कुछ हुआ है जो हमें गर्व से भर देता है। दिल्ली में बड़े बड़े कार्यक्रमों की परंपरा से हटकर हम इसे देश के अलग अलग शहरों में ले गए। देश के 60 शहरों में इससे जुड़ी करीब करीब 200 बैठकों का आयोजन किया गया। G20 डेलीगेट्स जहां भी गए वहां लोगों ने गर्मजोशी से उनका स्वागत किया। ये डेलीगेट्स हमारे देश की डायवर्सिटी देखकर, हमारी वाइब्रेंट डेमोक्रेसी देखकर बहुत ही प्रभावित हुए। उन्हें ये भी एहसास हुआ कि भारत में कितनी सारी संभावनाएं हैं। साथियों, G20 की हमारी प्रेसिडेंसी पीपल्स प्रेसिडेंसी है, जिसमें जन भागीदारी की भावना सबसे आगे है। G20 के जो 11 एंगेजमेंट ग्रुप्स थे, उनमें एकेडेमिया, सिविल सोसाइटी, युवा, महिलाएं, हमारे सांसद, एंटरप्रेन्योर्स और अर्बन एडमिनिस्ट्रेशन से जुड़े लोगों ने अहम भूमिका निभाई। इसे लेकर देश भर में जो आयोजन हो रहे हैं, उनसे किसी न किसी रूप से 1.5 करोड़ से अधिक लोग जुड़े हैं। जन भागीदारी की हमारी इस कोशिश में एक ही नहीं बल्कि दो विश्व रिकॉर्ड भी बन गए हैं। वाराणसी में हुई G20 क्विज में 800 स्कूलों के 1.25 लाख स्टूडेंट्स की भागीदारी एक नया विश्व रिकॉर्ड बन गया। वहीं लंबानी कारीगरों ने भी कमाल कर दिया। 450 कारीगरों ने करीब 1800 यूनिक पैचेज का आश्चर्यजनक कलेक्शन बनाकर अपने तर आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा इस्रो चांद्रयान 3च्या मोहिमेबद्दल त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केले। सगळे अपडेट्स घेणार आहोत। वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाल्यावर आता एकमेकांना सभेतून उत्तर दिली जात आहेत। गेल्या आठवड्यामध्ये शरद पवारांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात सभा घेतली होती आणि त्यांच्या याच सभेला उत्तर देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा पार पडतीये। शरद पवारांच्या सभेला उत्तर देणारी ही सभा असणार असल्याचं बोललं जाते। त्यामुळे या सभेत अजित पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर राज्यात नव्या राजकीय समीकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होणारी राज्यातली राष्ट्रवादीची ही पहिलीच सार्वजनिक सभा असणार आहे। आणि यानंतर बातमी आहे हिंगोलीमधली। तर हिंगोलीमध्ये सुद्धा
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं कंबर कसलेली आहे। उद्धव ठाकरे मातोश्रीवर राज्याच्या विविध भागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत आणि त्यातच उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर असून तेथील रामलीला मैदानावर निर्धार सभेला संबोधित करणार आहेत। तर हिंगोलीमध्ये आज उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा होणार आहे। पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच ते हिंगोलीला जात आहेत। तर या सभेसाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं मोठी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। भव्य मंडप सुद्धा उभारण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तर हिंगोलीच्या रामलीला मैदानावर आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती आणि या सभेच्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी फुगे लावण्यात आले होते। मात्र रात्री अज्ञात व्यक्तीनं या फुग्याची दोरीच कापली, त्यामुळे हे फुगे उडून गेलेत। या प्रकरणी ठाकरे गटाकडून पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या आधारे दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी दरम्यान करण्यात आली। तर गेल्या 12-13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय। महामार्ग पूर्ण होऊन सुलभ प्रवास करता यावा यासाठी हमीद ठाकरेंच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात आली आहे। या पदयात्रेत मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। एकूण 3 टप्प्यांमध्ये या पदयात्रेचं नियोजन करण्यात येणार असून पहिल्या 2 टप्प्यांमध्ये ही यात्रा चालत असेल आणि तिसऱ्या टप्प्यात मनसेकडून गाव जनजागृती अभियान करण्यात येईल आणि या यात्रेचा पहिला टप्पा हा पळसपे ते माणगाव निघणार आहे। तर या यात्रेचा दुसरा टप्पा असणार आहे भरणी नाका ते राजापूर असा आणि तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। तर आता बातमी देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट जपानमधील विद्यापीठाकडून देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फडणवीस यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे। तर आपण पाहतोय हे फोटो आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानहून आल्यानंतर त्यांना जपानमधील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देण्यात आलेली असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। तर जपानमधील विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट देण्यात आलेली असून त्यानिमित्तानं जपानहून परत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।